आणि उपस्थित शिवसैनिक बंधूंनो भगिनी, आता जाधव नामांनी दोन्ही हातांनी एवढ्या तलवारी फिरवल्यानंतर आपल्याला आणखी काही सांगावं असं राहिलंय असं मला वाटतं. मगाशी कोणीतरी बोलताना आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि बोलण्याच्या ओघात ते भास्कररावांना भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणाले. मला पण आनंद झाला. मी पण तो दिवस बघायला आतुर आहे. पण नुसत्या टाळ्या वाजूनही होणार नाही. त्याच्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते सगळे करायची तुमची तयारी असली पाहिजे. आहे ना तयारी? मग या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकाव्या लागतील आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तसे जिंकावे लागतील तर आपलं 288 जागांच्या सभागृहात बहुमत होईल. कारण राजकारण हे तसं कठोर असतं, निष्ठुर असतं. तिकडे असा नंबर गेम असतो, आकड्यांचाच खेळ. 145 दाखवा आणि सत्ता घ्या. ह्याच्यामध्ये दुसरी काही टंगल मंगल चालत नाही. आणि महाराष्ट्रात जर 145 जागा निवडून यायची असतील तर आपल्या जिल्ह्यामध्ये पैकीच्या पैकी जागा आल्याच पाहिजे. आणि एवढी जिद्द बाळगून आतापासून काम केलं तर 3 वर्षामध्ये हे आपल्याला घडवता येईल. ते तुम्ही घडवा आणि मग हक्काने आपला मुख्यमंत्री मागा असं माझा तुम्हाला आग्रह. पण नुसते स्वप्न बघून थांबता नाही. स्वप्न बघायचं पण स्वप्न पूर्ण करायला जागा राहावं लागतं. ती अखंड जागा राहण्याची तयारी आहे का? ते असेल तर मग स्वप्न बघायचा तुम्हाला पुरेपूर हक्क आहे. आणि त्या स्वप्नामध्ये मी सुद्धा सामील. तेव्हा बऱ्याच गोष्टी सांगून झालेल्या आहेत. बऱ्याच जणांच्या काही सूचना पण आलेल्या आहेत. पण मला काय वाटतं की पक्ष संघटनेमध्ये बारीक 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 ज्या गोष्टी असतात त्या लहान असतानाच त्याची दखल घेतली पाहिजे. त्या छोट्या गोष्टी मोठ्या होईपर्यंत वाट बघत राहू नका. आणि ह्याच्यावरचा एक उपाय असा की वरचेवर आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. तर कुठे काय खतखतलंय, काय चाललंय, त्याच्यावर काय उपाय आहे का, त्याचा तिथले तिथे विचार करता येईल. म्हणून पदाधिकाऱ्यांच्या किमान महिन्यातून एकदा बैठका झाल्या पाहिजे ही पक्षाची सूचना माना. परंतु तालुका पातळीवर किंवा तालुका प्रमुखांची जिल्हा पातळीवर महिन्यातून एक बैठक घ्यायला काय हरकत आहे? काय फारसं काय नसलं तरी एक विचारपूस करून तरी आपल्याला जय महाराष्ट्र बोलून जाता येईल. आणि ज्या काही बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख होतो त्यांची दखल घेऊन तिथल्या तिथे त्या मिटवता येतात. बघा वातावरण किती चांगलं होईल. तेव्हा अशा रीतीनं पक्ष संघटन म्हणजे आणखी दुसरं काय? पक्ष संघटन म्हणजे एकमेकांची मनं ओळखणं, दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललंय याची जाणीव ठेवणं आणि त्याप्रमाणे आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, सुधारणा करायच्या आहेत त्या ताबडतोबीने करा. पक्ष संघटन मजबूतच होईल. हे बाळासाहेबांनी शिकवलं आणि त्याप्रमाणे ही संघटना चालली. म्हणून इतकी वर्ष अनेकांनी प्रयत्न केले. अनेक विरोधकांनी शिवसेनेला रोखायचे प्रयत्न केले, शिवसेनेला बुडवायचे प्रयत्न केले. पण कोणाची माय वेळी नाही, शिवसेनेला बुडवता आलेलं नाही. शिवसेना पुढेच जाणार. जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत, तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत, तोपर्यंत शिवसेनेला थांबवता येणार नाही. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहे शिवसेनेकडून की हा पक्ष वेगळा आहे, हे इतर पक्षांसारखं प्रकरण नाही, हे वेगळं रसायन आहे. आणि म्हणून हे आपलं वेगळेपण आपण जपलं पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा किती पुऱ्या करता येतील तेवढ्या करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ज्या काही सूचना झाल्या त्यांची दखल मी घेतलेली आहे.
मग ती दापोलीची सूचना असो की आणखी कुठली असो, आणि त्याच्यावर जे काही उपाय करायचे ते निश्चित करणार एवढं मी आता अयोध्येच्या प्रकरणामध्ये काहीतरी समिती नेमायचं चाललंय. ताबडतोब सगळे लोक अंगाला तेल लावून तयार व्हायला लागले. म्हणजे भाजप, विश्व हिंदू परिषद, RSS सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आता जणू काही कुस्तीलाच उतरायचंय अशी तयारी करायला लागलेली आहे. अरे पण जेव्हा अयोध्येची लढाई चालली होती तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा पळापळ सुरू झाली होती. आज पद पाहिजे, तिकडे सत्ता आहे, बरीच काहीतरी तिकडे निधी गोळा होतो. अयोध्येमध्ये मी ऐकलंय की ज्या दान पेट्या ठेवलेल्या आहेत त्या इतक्या भरून जातात की पुन्हा पुन्हा रिकाम्या करून परत ठेवावे लागतात आणि मोजायला अनेक माणसं नेमावी लागतात, ते पैसे मोजायला. एवढं भारताचं अयोध्येवर प्रेम आहे. भारतीय माणूस म्हटला की रामाच्या नावाला मिळावा, आणि तो तिथे अयोध्येत गेल्यानंतर प्रत्येकाची एक इच्छा असते की आयुष्यातून एकदा तरी अयोध्येत जाईल आणि रामाच्या पायावर डोकं ठेवेल. तो रिकामा परत येत नाही. आपल्या कुवतीप्रमाणे काही ना काहीतरी तिथे त्या दानपेटीत टाकतो आणि त्या दानपेट्या ओसंडून वाहतात. ते मोजायला माणसं नेमावी आणि त्याच्यातूनच आता ही गडबड झालेली. आणि मग भाजपच्या नेत्यांना हे कळल्याबरोबर प्रत्येकाची आता चढावड सुरू झाली आहे की मला तिथे नेमा त्या समितीवर. पण ही चढावड आज करताय जेव्हा अयोध्येची लढाई सुरू होती आणि राम जन्मभूमी मुक्त करायची, मोकळी करायची म्हणून जेव्हा आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा त्या ठिकाणी सरकार आपलं नव्हतं, म्हणजे आपल्या विचारांचं नव्हतं, भाजपचंही नव्हतं, मुलायमसिंग यादवचं सरकार होतं. आणि त्यांनी धमकी देऊन टाकली होती की अयोध्येमध्ये येऊन जे गडबड करतील त्यांना मी त्या शरयू नदीमध्ये बुडवेन. अशी बोलेपर्यंत त्याची पाळी गेली होती. त्या अख्ख्या हिंदुस्थानातून त्याला कोणी उत्तर दिलं नाही. एकच आवाज उठला की अयोध्येमध्ये जाणाऱ्या कारसेवकांना, त्यांना कारसेवक म्हणायचे, अयोध्येमध्ये जायचे, केसालाही धक्का लागला तर मी अख्ख्या हिंदुस्थानात रक्ताचे पाठ व्हावे. हे बोलणारे आणखी कोणी नव्हतं. आणखी कोण असणार? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा इशारा दिला. आणि मग कारसेवकांचे जथेच्या जथे अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पासून सगळीकडून सुरळीतपणानं तिथे गेले आणि जी काही सेवा करायची ती केली. त्यावेळेला पत्रकारांनी साहेबांना एक प्रश्न विचारला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.